हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण MCQ टेस्ट डिस्कस करत होतो. ओके, नाउ टुडे वी आर गोइंग टू डिस्कस आवर नेक्स्ट MCQ टेस्ट, that is MCQ टेस्ट नंबर 8. We are going to discuss MCQ test number 8. Okay, now look at the question. It's a भरपूर theoretical question. This test was based on basically rheostat and color codes. Okay, so first question. A rheostat is used. आता हा तुमच्या टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे. A rheostat is used first to bring on a known change of resistance. Second, to continuously change the resistance in any arbitrary manner and thereby alter the current. Okay. C, to make and break the circuit at any instant. And D, neither to alter the resistance nor the current. आता C आणि D completely wrong आहेत का? D मध्ये सांगितलंय तो रेजिस्टन्स चेंज करत नाही, करंट चेंज करत नाही, which is wrong. C मध्ये सांगितलंय मेक और ब्रेक ऑफ सर्किट, दॅट इज की ऑन म्हणजे सर्किट ऑन, की ऑफ म्हणजे सर्किट ऑफ. सो मेक अँड ब्रेक कीचं काम आहे, रिओस्टॅटचं नाही. सो राहिले दोन ऑप्शन. फर्स्ट टू ब्रिंग अ नोन चेंज अँड सेकंड टू कंटिन्युअसली चेंज द रेजिस्टन्स. रिओस्टॅट मध्ये कधीच नोन रेजिस्टन्स नसतो. आपण रेजिस्टन्स चेंज करू शकतो पण तो अननोन असतो. सो फॉर फर्स्ट क्वेश्चन द करेक्ट आन्सर इज बी. Okay, so that is to continuously change the resistance in any arbitrary manner. Okay, value doesn't matter and thereby alter the current. ठीक है, so answer for question 1 is B. Next color code चे बघा आता second. If the color code of a resistor is orange, white, red, golden. Orange, white, red and golden. This is the color code. Okay, त्यांनी काय विचारलंय, the resistance is. आता हा डायरेक्ट प्रॉब्लेम आहे. आता हे पहिले दोन असतात कोडचे. ओके, तुम्हाला टेबल दिलाय, पुस्तकात पण दिलाय, मी पण बोर्डवर दिला होता. ओके, सो कलर कोड फॉर ऑरेंज इज 3, व्हाइट इज 9, सो पहिला आलं 39. थर्ड इज मल्टीप्लायर. Red is 10 raised to 2 and plus minus golden is 5%. So 39 into 10 raised to 2 म्हणजे 3900 plus minus 5%. Okay, so try to find out the answer. Clear cut answer आहे option C. Okay, so हा कलर कोडचा प्रॉब्लेम. कोड त्यांनी तुम्हाला कलर कोड दिलाय, आपण रेजिस्टन्स काढला. ठीक आहे, नेक्स्ट. रेजिस्टर्स अवेलेबल इन मार्केट आर. रेजिस्टन्स अवेलेबल इन मार्केट आर. फर्स्ट वायर वुंड रेजिस्टर, कार्बन रेजिस्टर, थर्मिस्टर रेजिस्टर, बोथ ए एंड बी. आता तुम्हाला रिओस्टॅट हवा असेल तर थर्मिस्टर नाही घ्यायचा. थर्मिस्टर इज टेम्परेचर सेन्सिंग डिव्हाइस, जे आपण सेमीकंडक्टर नावाच्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. सो सी ऑप्शन रॉंग आहे. ए काय आहे, वायर वुंड रेजिस्टर, आणि बी आहे कार्बन रेजिस्टर, विच इज करेक्ट. कार्बन रेजिस्टर पण असतात आणि वायरचे पण असतात. सो द करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन 3 विल बी ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट टॉलरन्स. कुठले कलर टॉलरन्स दाखवतात, तर शेवटी 3 कलर असतात, गोल्डन, सिल्वर आणि नो कलर. दीज 3 कलर इंडिकेट टॉलरन्स. ओके, सो बघा ऑप्शन पहिला काय, गोल्डन और सिल्वर, ब्लॅक और ब्लू, येलो और ऑरेंज, ग्रे और व्हाइट. एकच असा ऑप्शन आहे ज्याच्यात ह्यातले कलर्स आहेत, दॅट इज गोल्ड और सिल्वर. द करेक्ट ऑप्शन फॉर फोर्थ इज ऑप्शन ए. ओके, ठीक है, समजता है. हे डायरेक्ट प्रॉब्लेम्स आहेत, थियोरेटिकल आहेत, सिंपल आहेत. ओके, नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन. काय बघा, द कलर बँड्स मार्क्ड ऑन अ कार्बन रेजिस्टर आर ब्राउन, ब्लॅक, ऑरेंज अँड गोल्ड. ब्राउन, ब्लॅक, ऑरेंज अँड गोल्ड. बघा
ब्राउन, ब्लैक, ऑरेंज एंड गोल्ड. ठीक आहे. हा, आता ब्राउन इज 1, ब्लॅक इज 0, कोड म्हणजे फर्स्ट आणि सेकंड डिजिट झाला. ऑरेंज इज मल्टीप्लायर, दॅट इज 10⁻³ आणि गोल्ड म्हणजे ±5%. So 10 into 10⁻³. Try to find out this option. म्हणजेच 10, 1, 2, 3 म्हणजे 10,000. सो 10,000च्या आसपास वाला ऑप्शन शोधा. तिथे ऑप्शन थोडे वेगळे दिले. पहिला दिलाय 8,500 to 9,500, रॉंग, त्याच्यात नाही येणार ना. सेकंड इज 9,500 to 10,500, येस. 10,000 comes between 9,500 to 10,500. So the correct answer for fifth question is option B. जरा वेगळ्या प्रकारे आन्सर दिले, बस टॉलरन्स नाही दिला त्यांनी. ओके, ठीक आहे. जसे ऑप्शन आहे तसा आपण विचार करायचा. ओके, सो माझं उत्तर 10,000 आलं पाहिजे. 10,000 ची रेंज असणारा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन बी. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द कलर स्कीम. ओके, फर्स्ट 2 कलर रिंग्स गिव्ह फर्स्ट 2 डिजिट्स, बरोबर आहे. थर्ड रिंग्स इंडिकेट मल्टीप्लायर. बघा ना, पहिले 2 कलर काय असतात, कोड म्हणजेच फर्स्ट 2 डिजिट. थर्ड मल्टीप्लायर. सी, टॉलरन्स रिंग इज ऑलवेज प्रेझेंट. टॉलरन्स रिंग इज ऑलवेज प्रेझेंट, रॉंग. मी आता मगाशी ना 3 कलर लिहिले होते, गोल्ड, सिल्वर आणि नो कलर. म्हणजे टॉलरन्स मध्ये नो कलर म्हणजे काहीच नाही. म्हणजे टॉलरन्स रिंग कधी कधी ऍबसेंट पण असू शकते, पण ह्या 3 रिंग असायलाच पाहिजे. ओके, सो सी इज रॉंग. आणि लास्ट ऑप्शन इज बोथ ए अँड बी. फर्स्ट 2 कलर्स गिव्ह फर्स्ट 2 डिजिट्स and third gives multiplier. This is correct. So answer for question C is option D. A and B दोन्ही correct आहे. Okay, and तो option D आहे. Next, a color coded carbon resistor has the colors orange, blue, green, silver. Orange, करू आपण solve. Orange, blue, green and silver. Orange, blue, green and silver. चला, ऑरेंज चा नंबर 3 असतो, ब्लू चा नंबर 6 असतो. सो पहिले 2 डिजिट आले 36. मल्टीप्लायर ग्रीन, ग्रीन इज 10⁻5 प्लस माइनस, सिल्वर इज 10%. ओके, so try to find out this option. 36 into 10⁻5 and tolerance is 10%. So पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन ए. ओके, हे डायरेक्ट प्रॉब्लेम्स आहेत, हे सिंपल प्रॉब्लेम्स आहेत. आपण तुम्ही लेक्चर बघितलं असेल, त्यात पण आपण न्यूमेरिकल्स केले. ओके, सो त्याच्यावर नाही डिरेक्टली लिहिता येतं. नेक्स्ट, द कलर सिक्वेन्स इन कार्बन रेजिस्टर इज रेड, ब्राउन, ऑरेंज एंड सिल्वर. चला, रेड इज 2, बरोबर आहे. ब्राउन, ब्राउन इज 1, ऑरेंज इज 10⁻3, सिल्वर इज 10%. सो 21 into 10⁻3 प्लस माइनस 10%. याचं पण आन्सर आहे ऑप्शन ए. ओके, दीज आर स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम्स. कलर्स बघायचे, टेबल बघायचं, सोडवायचं. ओके, टेबल पार्ट कसा करायचा हे मी लेक्चर मध्ये शिकवलंय. ओके, नेक्स्ट, द टॉलरन्स लेवल ऑफ अ रेजिस्टर विथ अ कलर कोड रेड, ब्लू, ऑरेंज, गोल्ड इज. आता बघा, अख्खा कलर कोड नाही काढायचा, टॉलरन्स काढायचं फक्त. टॉलरन्स कुठला रंग दाखवतो, लास्ट कलर. लास्ट कलर इज गोल्ड, गोल्ड इज 5%. सो आन्सर इज प्लस माइनस 5%, विच इज अगेन ऑप्शन ए. फक्त टॉलरन्स विचारलंय. ओके, दॅट्स वाय. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन. ओके,
लक्ष द्या. An electric cell of EMF E is connected across a copper wire. See, हा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी सोडवलाय ड्रिफ्ट वेलॉसिटी मध्ये. This we have already finished in drift velocity. Okay. The drift velocity of electrons in the wire is Vd. If the length of wire is changed to 2L, the new drift velocity of the wire. Okay. So this is done. लेंथ वर डिपेंड नाहीये ड्रिफ्ट वेलॉसिटी, शिकवलं होतं तुम्हाला, त्यामुळे ड्रिफ्ट वेलॉसिटी तेवढीच राहणार. ठीक आहे. ओके. आणि पुढचा क्वेश्चन आहे, इन अ कंडक्टर ऑफ 3000 coulomb ऑफ चार्ज एंटर्स and 3000 coulomb of charge exist in time 10 minutes, then current is charge upon time. So current I is equal to Q upon T. Charge is 3000 coulomb upon time is 10 minutes. Minutes नाही चालणार, 10 into 60 करा का seconds. So answer is 6 5s are 30. So answer is 5 ampere, which is option A. Okay. चुकून माझ्याकडनं त्या दिवशी 11 प्रश्न पाठवले गेले होते. आता मॅमनी कुठला टाइप केला मला माहित नाही. ओके, दॅट्स वाय. पण दोघांचे आन्सर मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. सो दिस वॉज आवर एमसीक्यू टेस्ट 8. मेजॉरिटी हा कलर कोड वरचा बेस्ड होता आणि कलर कोडचे सगळे प्रॉब्लेम्स सोपे तुम्हाला आले असतील. ओके, ठीक आहे. सो दिस वॉज द डिस्कशन ऑफ एमसीक्यू टेस्ट 8. नाउ वी विल गो अहेड एंड वी विल डिस्कस नेक्स्ट टेस्ट, that is MCQ test 9. सी बघा, जसं तुम्ही तुमचा अभ्यास चांगला होत जाईल तसं आपल्याला टेस्टचं टायमिंग पण कमी कमी लागत जाईल. ओके, कारण इट इज ऑल अबाउट युअर अंडरस्टँडिंग. सुरुवातीला वेळ लागेल, हरकत नाही, बट लेटर ऑन यू विल बी एबल टू सॉल्व इट. ओके, सो फिनिश विथ दिस टेस्ट. नाउ विल स्टार्ट विथ द नेक्स्ट. आता MCQ टेस्ट 9 वॉज बेस्ड ऑन सिरीज कॉम्बिनेशन. सिरीजचं डेरिव्हेशन शिकवलं मी तुम्हाला तर. ओके, सो आता बघा सिरीजचे प्रॉब्लेम्स, लक्ष द्या. 4 equal value resistors are in series. Equal value सांगितलंय 4 with a battery of 12 volt and 13.63 milliampere are measured. The value of each resistor is, आता मी डायग्राम काढतो. 1 2 3 आणि 4. चालेल. So these are 4 resistor. Equal value बरं का, आपण त्याला x म्हणू, प्रत्येकाची व्हॅल्यू x आहे. ते कुठलं कॉम्बिनेशन आहे? सिरीज. म्हणजे टोटल काय झाला? 4x. बॅटरी लावली आहे. कितीची बॅटरी लावली आहे? 12 volt. 12 volt बॅटरी. And 13.63 milliampere are measured. Current is 13.63 milliampere. Okay? Now we all know Ohm's law. What V equal to IR. So हा R म्हणजे टोटल ना, म्हणजे RS. So RS is equal to V upon I. V किती आहे? 12. 12 upon 13.63. पण इथे काय रे? मिली एम्पियर आहे, म्हणजे 10 raised to -3. चालेल. ओके, याला वर घ्या. साधारण काय आहे? 12 upon 13.63 into 10 raised to -3 वर गेला +3, म्हणजे इथे येणार 12,000. ओके, जिथे किती आलं? 12,000 अपॉन 13.63. आता मी तुम्हाला लॉग शिकवलंय ऑलरेडी, पण मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेटरवरच करून दाखवतो. 880 साधारण येतं 880 ओहम आन्सर. ओके, पण आता बघा हे सगळं बरोबर आहे आपलं, बट हा कोण काढलाय आपण? RS. म्हणजे हा चौघांचा मिळून काढलाय ना. म्हणजे आपण x काढला का नाही? आपण 4x काढला. म्हणजे 4x इक्वल टू किती आला? 880 ओहम. पण आपल्याला त्यांनी एकाची व्हॅल्यू विचारली ना, मग एकाची व्हॅल्यू किती असेल? 880 अपॉन 4 220 ओहम. ओके, सो इथे ऑप्शन आहे ऑप्शन बी. बी इज करेक्ट आन्सर. 220 ओहम. बघा त्यांनी मुद्दामून 880 पण दिले. 880 आहे ना उत्तर, पण कशाच आहे? चौघांचं मिळून आहे ना 880. हा जो फॉर्म्युला आहे हा टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे ना. मग त्याच्यावरून आपल्याला एकाचा विचारलाय, तर एकाचं किती येणार? 220. ठीक आहे. ओके, सो दिस वॉज द फर्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम MCQ टेस्ट 9. ओके, लुक एट द नेक्स्ट.
A series circuit consists of 3 resistor 120, 270, 330 total resistance. हा ओरली सॉल्व होईल. सिरीज मध्ये ना तिघांची ऍडिशन करा. 330 प्लस 270 इज 600. ओके आणि 600 प्लस 120 इज 720. सो ऑप्शन सी हा सगळ्यात सोपा होता. ओके नेक्स्ट. A 12 volt battery is connected across a series combination of 68 ohm, 47 ohm and 220 and 33 ohm. The amount of current is. आता पहिली गोष्ट 4 रेजिस्टर आहेत आणि सिरीज मध्ये. तर पहिले आपण RS काढून घेऊ. RS is what? Addition of all. काय 68, 47, 220 and 33. ठीक है? So we'll add them. Come on. 47 plus 350 plus 80. 80 plus 220, 300. म्हणजे उत्तर आलं 368 ohm. ओके बॅटरी कितीची लावली आहे 12 वोल्ट. करंट काढायचा आहे. I is equal to V upon RS. ओम्स लॉ. V किती आहे 12 upon 368. 12 upon 368. ठीक है. ओके सो इफ यू सॉल्व दिस याला सॉल्व करू आपण 12 अपॉन 368 ला. आता जर का अगदीच ॲक्युरेटली करायचं म्हटलं तर 12 अपॉन 368 विल बी 0.0326 एम्पियर. ओके ठीक आहे. आपण त्यांनी जे ऑप्शन दिले 4 ऑप्शन ते सगळे मिली एम्पियर मध्ये. 1 2 3 म्हणजे 32.6 इंटू 10⁻³ एम्पियर म्हणजे 32.6 10⁻³ is milli. So the correct answer will be 32.6. Okay, and तिथे ऑप्शन आहे ना 32.6. ऑप्शन सी. सी इज करेक्ट. ओके मेथड समजून घ्या. कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतील त्याचं नका टेन्शन घेऊ. ओके नेक्स्ट. बघा fourth. 2 resistors are in series. Okay, 5.6 kilo ohm and 4.7 kilo ohm. The voltage drop across 5.6 kilo ohm resistor is 10 volt. Voltage drop across 4.7 kilo ohm is. आपण ड्रॉ करू. बघा हा पहिला आणि हा दुसरा रेजिस्टर. इथे एक बॅटरी आहे. ओके इथला व्होल्टेज ड्रॉप किती आहे याची व्हॅल्यू आहे 5.6 किलो ओम 4.7 किलो ओम. इथलं व्होल्टेज किती आहे 10 वोल्ट. ओके आता हा क्लिअर कट कॉमन सेन्सचा प्रॉब्लेम आहे. इथे बाकी काही दिलं नाही कशाची गरज पण नाही. इकडे लक्ष द्या. व्हॉट इज V रे? V is equal to IR. We all know. But I is constant. Why? Because this is series combination. So V is proportional to R. जेवढा रेजिस्टन्स वाढेल व्होल्टेज वाढेल. याचा रेजिस्टन्स किती आहे 5.6. याचं व्होल्टेज किती आलं 10. तर याचा रेजिस्टन्स किती आहे 4.7. म्हणजे याचं व्होल्टेज 10 पेक्षा कमी असणार. किती असणार ते जाऊ द्या. पहिले हे प्रेडिक्ट करा की ते 10 पेक्षा जास्त असणार का 10 पेक्षा कमी असणार. ते 10 पेक्षा कमी असणार. बरं मग आता ऑप्शन्स काय आहेत बघा. 10 वोल्ट ऑप्शन आहे रॉंग. 0 वोल्ट ऑप्शन आहे तो पण रॉंग आहे. हा करंटच कंझ्युम करणार नाही का नाही करणार ना. मग आता उरले 2 ऑप्शन 2.32 आणि 8.39. तर तुम्ही म्हणाल सर दोन्ही पण 10 पेक्षा लहान आहे. अरे पण या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो खूप छोटा आहे का नाही. म्हणजे डायरेक्ट 10 वोल्टचा 2 वोल्ट होईल का नाही होणार. म्हणजे एकच ऑप्शन राहिला अँड दॅट इज 8.39 वोल्ट विच इज ऑप्शन ए. ओके तुम्ही म्हणाल सर आम्हाला ते काढून दाखवा. ते काढून दाखवता येणार नाही. का नाही येणार कारण त्यांनी हे बॅटरीचं व्होल्टेज पण नाही दिलं. जर त्यांनी टोटल व्होल्टेज दिलं असतं किंवा करंट दिला असता तर ते कॅल्क्युलेट करता आलं असतं. हा प्रॉब्लेम कॅल्क्युलेटच करता येणार नाहीये. हा लॉजिकनीच सोडवायचा. हा कंझ्युम करतोय व्होल्टेज हा पण कंझ्युम करतोय पण याच्यापेक्षा हा कमी करणार कारण याची रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी आहे. त्यामुळे तो थोडासा कमी होईल जास्त कमी होणार नाही. सो इथे 10 वोल्ट आहे इथे 8.39 वोल्ट आहे. ऑप्शन ए. ओके नेक्स्ट. सी लॉजिक इज इम्पॉर्टंट. लॉजिकने भरपूर प्रॉब्लेम सुटतात. ओके
5 resistors are connected in series and there is a current of 3 ampere in first resistor. Amount of current in second resistor. आपण कॉमन सेन्स आहे. 5 रेजिस्टन्स लाईनीत लावले. पहिल्यात करंट किती आहे 3 अँपिअर, मग दुसऱ्यात किती 3, तिसऱ्यात 3. सर त्यांचा रेजिस्टन्स सेम आहे का? नाही. रेजिस्टन्स सेम असू द्या नाही तर डिफरंट असू द्या. इन सिरीज कॉम्बिनेशन करंट रिमेन्स कॉन्स्टंट. सो तेवढाच करंट पास होणार अँड दॅट इज 3 अँपिअर. सो याचा पण आन्सर काय येणार? ऑप्शन ए. कळतंय का? सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सेम राहतो, त्यामुळे हा ट्रिक क्वेश्चन. ओके. नेक्स्ट, there are 5 resistors in a given series circuit and each resistor has 6 volt dropped across it. एक मिनिट काढू आपण. 1 2 3 4 5. How many resistors are there? 6 resistors. Sorry, 5 resistors. There are 5 resistors in a given series circuit and each resistor has 6 volt drop. म्हणजे potential difference प्रत्येकाचा 6 volt आहे. ओके. द सोर्स व्होल्टेज तुम्हाला विचारले टोटल व्होल्टेज. आपण जेव्हा सिरीजचं डेरिव्हेशन शिकलो ना त्यावेळेस आपण असं दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, कारण तिथे मी 2च रेजिस्टर घेतले होते म्हणून V1 + V2 दिलं होतं. इथे किती आहेत? 5. मग सगळ्यांची ऍडिशन करा. 6 + 6 + 6 + 6 + 6 6 5 30. म्हणजे बॅटरी किती व्होल्टची आहे? 30 व्होल्टची. ओके. करंट तर सेम राहतो, व्होल्टेज प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तुम्ही म्हणता सर हे सेम आहे. सेम तसं नाही. इथे 6 व्होल्ट येईल कारण प्रत्येकाच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण सेम असेल. जे दिलं नाहीये पण आपल्याला कळले आता. ओके. सो हियर द टोटल सोर्स व्होल्टेज इज 30 व्होल्ट. ऑप्शन डी. ओके. प्रॉब्लेम वाटताना मोठा वाटतो पण खूप सिंपल असतो. ओके. नेक्स्ट, अ सिरीज सर्किट consists of 3 resistors. 2 are 1.2 kilo ohm each. Okay. And the total resistance is 12 kilo ohm. बघा इकडे. सो पहिला रेजिस्टर आहे 1.2 किलो ओहमचा, दुसरा पण आहे 1.2 किलो ओहमचा, तिसरा माहित नाहीये त्याला एक्स लिहितो. माहित नाही ना आपल्याला, मग त्याला एक्स लिहून टाकू. पहिला 1.2, दुसरा 1.2, तिसरा माहित नाही, पण टोटल माहिती ना किती आहे 12. आणि सिरीज कॉम्बिनेशन आहे म्हणजे या सगळ्यांची काय होणार? ऍडिशन. काढा थर्ड रेजिस्टन्स म्हणजे एक्स काढा. 1.2 + 1.2 2.4 किलो ओहम. आपण किलोच आहे बरं का, किलो ओहम. आणि हा 12 किलो ओहम इज इक्वल प्लस एक्स. सो एक्स इज इक्वल टू 12 - 2 विल बी 9.6 किलो ओहम. आता 9.6 किलो ओहम म्हणजे 9.6 इंटू किलो इज 10⁻³ म्हणजे 9600 ओहम. सगळं किलो ओहम मध्ये दिलंय, ऑप्शन मात्र ओहम मध्ये दिले. कळलं? सो 9.6 किलो ओहम म्हणजेच 9600 किलो ओहम, सॉरी ओहम, विच इज ऑप्शन ए. कळतंय? ओके. हा सिंपल होता प्रॉब्लेम. नेक्स्ट, टू मेजर द करंट आउट ऑफ द सेकंड रेजिस्टर इन अ सर्किट कंसिस्टिंग ऑफ 4 रेजिस्टर. 4 रेजिस्टर आहे आणि तुम्हाला कोणामधलं करंट मोजायचंय? सेकंड मधला. An ammeter can be placed. आता बघा मी काढतो ही डायग्राम. किती रेजिस्टर आहेत? 1 2 3 आणि 4. ओके. ही डायग्राम. आणि तुम्हाला करंट मोजायचं आहे याच्यामधला, सेकंड मधला. तर तुम्ही अॅमीटर कुठे लावणार? ओके. अरे हे कुठलं कॉम्बिनेशन आहे? सिरीज. सिरीज मध्ये करंट सेम राहतो. मग तुम्ही अॅमीटर इथे लावा, इथे लावा, इथे लावा, इथे लावा, इथे लावा, कुठेही लावा. कनेक्ट अॅमीटर एनीवेअर, इट इज गोइंग टू शो यू द सेम रीडिंग. का? कारण करंट इज कॉन्स्टंट. मग आता मला सांगा कुठे लावायचं? फर्स्ट, बिटवीन द सेकंड अँड थर्ड रेजिस्टर इथे लावा ते म्हणतात. ऍट द निगेटिव्ह टर्मिनल इकडे लावा. बिटवीन द थर्ड अँड फोर्थ रेजिस्टर अँड ऍट एनी पॉइंट इन द सर्किट. सो करेक्ट आन्सर इज ऍट एनी पॉइंट इन द सर्किट. कुठेही लावा, काही प्रॉब्लेम, कारण हे सिरीज कॉम्बिनेशन. गॉट इट? ओके. नेक्स्ट, 680 ohm resistors are connected in series with a 470 volt supply current. आता बघा 3 रेजिस्टर आहेत. 3 आपण डायग्राम चेंज करू. बघा 3 रेजिस्टर आहेत. ओके.
तिघांची व्हॅल्यू 680 680 680 680 ओके. आणि बॅटरीचं व्होल्टेज 470 व्होल्ट. करंट विचारलाय, तिघांची ऍडिशन करा. का सिरीज आहे ना. किती आला. रेजिस्टर इज 2040 ओम, voltage is 470, current is I is equal to V upon R, 470 upon 2040, 00 cancel, म्हणजे 47 upon 204. ओके. आता साधारण अप्रॉक्सिमेटली मी याला 50 लिहितो आणि याला 200 लिहितो. 50 भागिले 200 किती. 1/4 म्हणजे 0.25, म्हणजे उत्तर 0.25 च्या आसपास आलं पाहिजे एम्पियर मध्ये. ओके. पण त्यांनी ऑप्शन दिलेत मिली एम्पियर म्हणजे उत्तर आलं पाहिजे साधारण 250 मिली एम्पियरच्या आसपास, कारण मी याला 47 नाही 50 घेऊन केले. ओके. सो युअर आन्सर इज क्लोज टू 250. पहिला ऑप्शन इज 69 मिली एम्पियर, रॉंग. मग 23 मिली एम्पियर, रॉंग. 690 मिली एम्पियर, रॉंग. 230 मिली एम्पियर, 230 याच्या जवळ आहे ना. सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. सी, हे बघा असेच कॅल्क्युलेशन करायचे असतात, कारण हे करत बसलात तर खूप वेळ जातो. मग 47 ला मी अप्रॉक्सिमेटली 50 घेतलं, 204 ला मी 200 घेतलं जवळपास, आणि ते केलं कारण ते सोपं आहे. तर ते आलं 0.25 एम्पियर मध्ये. ऑप्शन दिलेत मिली एम्पियर मध्ये, कन्वर्ट केलं तर साधारण 250 आन्सर आलं. मग 250च्या जवळपासचा ऑप्शन बघायचा आणि तो 230 आहे. सो आन्सर इज 230. मग तुम्ही ऍक्युरेटली केलं तर कदाचित 230 आन्सर येईल. ओके. सो दिस वॉज प्रॉब्लेम नंबर 9. Okay. Okay. मी एमसीक्यू टेस्ट 8 ला 11 प्रश्न पाठवले होते आणि या टेस्टला 9 प्रश्न पाठवले होते. त्याच्यामुळे एक प्रश्न तिकडचा इकडे आला असेल. सो तो आपण मगाशी सॉल्व्ह केला. ठीक आहे. सो दिस वॉज आवर एमसीक्यू टेस्ट नंबर 9. ओके. सी, बघा लॉजिक इज मोर इम्पॉर्टंट. ओके. लॉजिक कळलं पाहिजे की आपण करतोय काय. सो एमसीक्यू टेस्ट 9 वॉज बेस्ड ऑन सिरीज कॉम्बिनेशन अँड एमसीक्यू टेस्ट 10 which we are going to discuss now is based on parallel combination. Now we'll discuss MCQ test 10. Okay. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला रोज यातले 5-6 जरी प्रॉब्लेम स्वतःहून सुटले ना तरी इट्स अ गुड थिंग. ओके. हळूहळू जो नंबर वाढेल, डोंट वरी. आता तरी मी काही परीक्षेत मी जरा डिफिकल्ट प्रॉब्लेम दिले होते, पण आता मी जरा लेवल थोडी सोपी करतोय बिकॉज आय वॉन्ट यू टू गेन कॉन्फिडन्स. आपल्याला सोडवता आलं पाहिजे, त्यासाठी सिंपल सोडवा, हरकत नाही. मग कॉम्प्लिकेटेड येतील तुम्हाला. ओके. पण प्रॅक्टिस करा आणि प्रामाणिकपणे सोडवा, ते महत्वाचे. ओके. सो नाउ विल स्टार्ट विथ द पॅरलल कॉम्बिनेशन. बघा टेस्ट 10. 4 इक्वल व्हॅल्यू रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. चला काढू आपण. 1 2 3 आणि 4 इक्वल व्हॅल्यू सांगून टाकले त्यांनी आपल्याला. चौघांची व्हॅल्यू सेम आहे. ओके. 4 equal value resistors are connected in parallel. 10 volts are applied across parallel circuit and 2 milliamperes are measured. बॅटरी लावली आहे 10 वोल्टची and 2 milliampere are measured from the source. इथे करंट मोजलाय 2 milliampere. ओके. द व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टर. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं रे, हा टोटल करंट आहे. इथे करंट डिवाइड होतो ना पॅरलल मध्ये करंट डिवाइड होतो, व्होल्टेज सेम राहतो. इथे किती आहे 10 वोल्ट ना. करंट इज 2 milliampere. आपण काढू रेजिस्टन्स. V is equal to IR. So R is equal to V upon I. पण हा R आहे ना तो टोटल आहे, म्हणजे हा R नाही, हा RP आहे. सो व्होल्टेज 10 upon 2
2 milli. Milli is 10 raised to minus 3. So 10 by 2 is 5. So 5 into 10 raised to 3, that is 5000 ohm. So total resistance is 5000 ohm. बरोबर? ओके. हा, पण त्यांनी टोटल विचारलाय का? नाही, टोटल नाही विचारला, एकाची व्हॅल्यू विचारली. आता एकाची व्हॅल्यू घेऊ आपण x, पण चारही ठिकाणी x का लिहिलं? बिकॉज ऑल आर सेम. सो 1 upon rp is equal to 1 upon x plus 1 upon x plus 1 upon x plus 1 upon x. का बरं? पॅरलल. म्हणजे झालं ते 4 upon x is equal to 1 upon rp. आलं? rp किती आहे? 1 upon 5000 is equal to 4 upon x. म्हणजे x किती आला? 20000 ओहम. ओके, 20000 ओहम. 3 शून्य काढले. 20 into 10 raised to 3 ओहम म्हणजेच 20 किलो ओहम. कळलं? And that is your option C. समजलं? ओके, हा आहे ऑप्शन सी. काय केलं पहिल्यांदा? टोटल करंट, टोटल व्होल्टेज वरनं टोटल रेजिस्टन्स काढला या चौघांचा, आणि कुठलं कॉम्बिनेशन आहे? पॅरलल, म्हणून पॅरललचा फॉर्म्युला लिहिला आणि ती व्हॅल्यू टाकली आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू काढली. म्हणजे 20000चा एक रेजिस्टन्स आहे, पॅरलल केलं 5000 झाला आणि करंट 2 मिली एम्पियर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, 500 ohm resistors are connected in parallel. If one resistor is removed, the total resistance is, आता 5 आहेत, किती? 100चे. त्यातला एक काढला म्हणजे किती उरलेले? 4. 4च उरले ना 100चे. मग 100चे 4 उरले आणि कुठलं कॉम्बिनेशन केलं? पॅरलल. ओके, तर मग काय येणार? सो 1 upon rp is equal to 1 upon 100 plus 1 upon 100 plus 1 upon 100 plus 1 upon 100. मी 4च का घेतले? कारण त्यांनी 5 मधनं 1 काढून टाकलंय. म्हणजे हे आलं 4 upon 100. 4 upon 100 म्हणजे हे आलं 1 upon 25. म्हणजे rp is equal to 25 ohm. So the value of each total resistance is 25 ohm, which is option A. पहिलाच ऑप्शन आहे. ओके, नेक्स्ट, when a 1.6 kilo ohm resistor and a 120 ohm resistors are connected in parallel, the total resistance is, आता दोनच आहेत ना? हा किती आहे? 1.6 किलो. त्याला मी असं लिहितो, मी किलोला कन्वर्ट केलं. आणि दुसरा किती आहे? 120 ओहम. चालेल. आता एक क्लिअर कट आहे. 1600 आणि 120 पॅरलल मध्ये लावले. पॅरलल मध्ये रेजिस्टन्स कमी होतो. ओके, सो व्हॉट इज युअर आन्सर? ग्रेटर दॅन 1.6 किलो ओहम. रॉंग. पहिला रॉंग आहे. ग्रेटर दॅन 120 बट लेस दॅन 1.6. रॉंग. या दोघांपेक्षा पण कमी उत्तर येणार आहे. थर्ड, लेस दॅन 120 ओहम बट ग्रेटर दॅन 100 ओहम. आणि चौथा, लेस दॅन 100 ओहम. आता ते कॅल्क्युलेट करायला लागेल आपल्याला. बघा इकडे, 1 upon rp is equal to 1 upon 1600 plus 1 upon 120. ओके, एलसीएम किती येईल रे? आपण डायरेक्ट करू. चला, 1 2 3. सेवन 192,000. सो हे 1 upon rp आहे ना? मग rp किती येणार? rp is equal to 19200 upon 172. ओके, ठीक आहे. हा, आता क्लिअर कट आहे. हा 172 आहे, हा 192 आहे. म्हणजे हे उत्तर 100 पेक्षा मोठं येणार ना, कारण तो न्यूमरेटर मोठा आहे ना. सो 100 पेक्षा जास्त उत्तर येणार. ओके, म्हणजे लेस देन 100 पण रॉंग आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी.
आन्सर विल बी लेस देन 120 बट ग्रेटर देन 100. 120 पेक्षा कमी पण 100 पेक्षा जास्त. कॅल्क्युलेट करायची गरज नाही, हे कळतं ना तुम्हाला. इथं 192 आहे, इथं 172 आहे. सो 100 पेक्षा आणि पुढे 2 शून्य आहेत म्हणजे 100 पेक्षा मोठंच उत्तर येणार. ठीक आहे. ओके. सो दिस वॉज थर्ड प्रॉब्लेम. गेटिंग इट? ओके. नेक्स्ट बघा, फोर्थ. A sudden increase in the total current into a parallel circuit may indicate a sudden increase in the total current in a parallel circuit. Sudden increase झाला. A drop in source voltage, no, parallel मध्ये voltage same असतं. Open resistor, नाही, open resistor आहे तर मग flows होणार नाही current. Increase in source voltage and either a drop in source voltage or an open resistor. Open resistor is not an option. So suddenly जर का current वाढतोय बघा, पॅरलल मध्ये रेजिस्टन्स कमी होतो. काय रे, V इज इक्वल टू आय आर. पॅरलल मध्ये आर कमीच होतो, मग करंट का वाढेल? जर V वाढला तर, नाही तर दुसरा चान्सच नाहीये. सो द ऑप्शन इज an increase in source voltage. That is option C. Okay, so the correct answer for that question is option C. Next, there is a total of 800 milliampere current in 4 parallel resistors. There is a total of 800 milliampere of current into 4 parallel resistors. The currents through the 3 of the resistors are 40, 70, 200. आता आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, पॅरलल मध्ये करंट डिवाइड होतो. मग एकात 40 आहे, एकात 70 आहे आणि एकात 200. ओके, आणि टोटल आहे 800. तर मग एक राहिला ना, तो आणलो. So 270 plus 40 will be 310. याची आणि 310 ना, 310 मायनस करा, 500, 490 उत्तर. अरे पॅरलल मध्ये करंट डिवाइड होतो ना, मग सगळ्या करंटची बेरीज म्हणजे टोटल करंट. टोटल 800 दिलाय, 3 दिले, चौथा विचारलाय. सो किती आला? 490, विच इज ऑप्शन ए. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम आहे हा. ठीक आहे. Next, in a 5 branch parallel circuit, there are 12 milliampere current in each branch. If one of the branches open, the current in each of other 4. बाकीच्या 4 मध्ये तेवढाच करंट असेल. का? कारण all 5 resistance, okay, in a 5 branch parallel circuit, there are 12 milliampere current in each branch. प्रत्येक ब्रांच मध्ये 12 milliampere करंट आहे, म्हणजे प्रत्येकाची रेजिस्टन्सची व्हॅल्यू सेम आहे. करंट असा डिवाइड झाला ना, 1 2 3 4 5, पण प्रत्येक ठिकाणी 12 आहे म्हणजे रेजिस्टन्स सेम आहे. मग एक ब्रांच तुम्ही काढून टाकली तर करंटला फरक पडेल का? नाही. ओके, करंट तेवढंच राहणार. ओके, मग बाकीच्या 4 ब्रांच मध्ये पण करंट किती राहणार? 12 मिली एम्पियर. ऑप्शन बी. ओके. नेक्स्ट, in a certain 3 branch parallel circuit, आपण ड्रॉ करू. It's a 3 branch. First, second, third. 3 branch parallel circuit. R1 has 12 milliampere. 12 milliampere current. R2 has 15 milliampere. And R3 has 25 milliampere. चालेल. Okay. After measuring a total current, पण टोटल आला 27 milliampere. आता असं कसं झालं? टोटल तर किती आला पाहिजे होता रे? 52 आला पाहिजे होता. तिघांची ऍडिशन 52 आहे, पण आलाय किती? 27. म्हणजे याचा अर्थ हा करंट एक्झिस्ट करत नाहीये, म्हणजे याचा अर्थ इकडचं सर्किट ब्रेक झाले. ओके. सो बघा ऑप्शन काय? आफ्टर मेजरिंग अ टोटल ऑफ 27 milliampere current, you can say that R1 is open, no. R2 is open, no. Circuit is operating properly, no. R3 is open. So option A आहे, R3 is open. हा ओपन असल्याशिवाय हा करंट जाणार नाही. पण टोटल 27 आलाय, याचा अर्थ हा करंट नाहीये, म्हणजे हे सर्किट ब्रेक झालंय. सर्किट इज ब्रोकन मीन्स इट इज नॉट क्लोज्ड, इट इज ओपन सर्किट. ओके, सो R3 इज ओपन. ठीक है. नेक्स्ट, A 470 ohm, 220 and 100 are in parallel. Total resistance.
आता डायरेक्ट आहे 1/RP इज इक्वल टू 1 पहिला आहे 470 220 प्लस 1/100. सॉल्व करा, हे मॅथ चे क्लिअर कट, यू कॅन डू दॅट. ओके, सो मी तुम्हाला यावेळेस डायरेक्ट आन्सर सांगणार आहे कारण हे कॅल्क्युलेशन सोपे आहे. ओके, सो द ऑप्शन इज सी, 60 ओहम येतो. ठीक आहे, सिंपल आहे ते प्रॉब्लेम, हे डिस्कस करायची गरज नाही आहे. नेक्स्ट, 4 रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल. 15 मिलीएम्पियर फ्लोज थ्रू आर. बघा आर मधनं किती चाललंय 15. 2R मधनं second is 2R, third is 3R and then 4R, then total current is, okay, this is very nice problem. R मधनं किती चाललंय 15 बरोबर, मग 2R मधनं किती जाईल 7.5. कसं काय रे, रेजिस्टन्स वाढला 2 टाइम्स झाला तर करंट हाफ होईल ना. याच्यात किती आहे 3R, R चा 3R झाला म्हणजे 3 टाइम्स वाढला, मग 3 टाइम्स कमी केला. R चा 4R झाला म्हणजे 4 टाइम्स वाढला तर 4 टाइम्स कमी करा म्हणजे 3.25. 3.75 दोन्ही डिवाइड करायचं ना, 2 3. ओके, बघा जेव्हा रेजिस्टन्स आर आहे तेव्हा करंट किती आहे 15 मिली एम्पियर. ते मिली एम्पियर त्याच्यात हे दिलंय तुम्हाला. आर चा 2R झाला तर हाफ होणार करंट, आर चा 3R झाला तर 1/3 होणार, आर चा 4R झाला 1/4. व्हॉट इज टोटल करंट, ऍड देम. 15 प्लस 5 20, 20 प्लस 7 27 प्लस 3 30. म्हणजे 30 च्या आसपास बघा उत्तर, 30 पेक्षा जास्त आहे ना, 31.25. ऑप्शन डी, ऑप्शन डी इज 31.25. गेटिंग इट. हे डायरेक्ट केलं मी, काय डायग्राम काढायची गरज नाही. आर मध्ये 15 आहे तर 2R मध्ये कमी जाणार, रेजिस्टन्स वाढले की करंट कमी होतो. दुप्पट झाला रेजिस्टन्स, करंट हाफ केला. 3 टाइम्स झाला 1/3 केला, 4 टाइम्स झाला 1/4 केला, आणि मग टोटल करंट इज ऍडिशन ऑफ ऑल. ओके, द लास्ट प्रॉब्लेम इज following currents are measured in the same direction in a 3 branch parallel circuit. 200 milliampere, 340 and 700. So total 1240 milliampere current आहे. काय विचारलंय, the value of the current. आता टोटल आलं 1240 milliampere म्हणजे 1240 into 10 raised to minus 3 एम्पियर म्हणजेच 1.24 जर कमी दिलं तर एम्पियर. टोटल करंट विचारलाय, दॅट इज ऑप्शन सी. 3 ब्रांच मधला करंट दिलाय, मग मी तिघांची ऍडिशन केली कारण पॅरलल मध्ये टोटल करंट इज ऍडिशन ऑफ ऑल द करंट इन ईच ब्रांच. आय गॉट टोटल करंट पण त्याचं युनिट मिली आहे, मिली काढून टाकला. 10 raised to minus 3 इकडे डीसी मध्ये 3 घरं मागे गेलो, पॉवर निघून गेली. सो आन्सर इज 1.24 ampere. Okay, so here we finished with all the MCQs from test 10 also. आणि आतापर्यंत आपण जेवढे शिकून झाले 10 लेक्चर्स मध्ये त्याचे MCQs सगळे मी तुम्हाला व्हिडिओज मधनं सांगितले. तरी पण तुम्हाला काही इश्यू असेल, डाऊट असेल, यू कॅन आस्क मी. हा, तुमच्या टेस्ट मधला सिक्वेन्स आणि माझा सिक्वेन्स कदाचित चेंज होऊ शकतो. ओके, बट क्वेश्चन म्हणून मी वाचून दाखवलंय तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल क्वेश्चन आणि आन्सरची. ठीक आहे, सो आय स्टॉप हियर. ओके, नीट अभ्यास करा आणि पुढचे अभ्यास करून द्या. MCQ ची टेस्ट इट विल बी इझी फॉर यू. ओके, ठीक आहे, विल स्टॉप हियर. थँक्यू.